सिमिलर ट्रायंगलची गंमत बघूया. याकरता पाहिजे आपल्याला एक कागदी त्रिकोण आणि 2 कागदाचे रेक्टँगल्स व एक पेन. पहिले घेऊया कागदी त्रिकोण. त्याच्या कोनांना नाव दिले आहे ABC. ए वर्ण काढूया आणि दुमडूया परपेंडिक्युलर. ही आहे त्रिकोणाची उंची, ज्याचं नाव देऊया H. खालच्या पॉइंटचं नाव L, म्हणजे AL ची लांबी आहे H. आता एका कागदी पट्टीला 8 भागांमध्ये दुमडून घेऊ आणि मग 7 ते 0 अशी तिला ताणून घेऊया. 4चा आकडा जिकडे येतो तिकडे आपण बिंदू मार्क करू. ह्या पॉइंटचं नाव देऊया T. T पाशी आपण त्रिकोणाला दुमडून घेऊया आणि लाईन मार्क करू. म्हणजे वरची बाजू असेल 3ची आणि उरलेली बाजू 4च्या मापाची. आता त्रिकोणाच्या मागे आपण ठेवला हिरवा कागद आणि त्याच्या बाजू अशा दुमडल्या की A चा अँगल मिळेल. हा बघा A चा अँगल. आता टीच्या मधनं जी लाईन गेली आहे त्याप्रमाणे पण त्याला दुमडून घेऊ. हा मिळाला दुसरा त्रिकोण, ज्याचं नाव देऊया A1, B1, C1. त्याच्या तिन्ही बाजू काढून घेऊया. हे आहेत सिमिलर ट्रायंगल्स. आता छोटा त्रिकोण आपण मोठ्या त्रिकोणावर ठेवून बघू शकतो की त्याचे कोन एकसारखेच आहेत. छोट्या त्रिकोणाची उंची आहे 3 आणि मोठ्याची 7. हे आहेत सिमिलर ट्रायंगल्स.